नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे मीरा केळी घातलेला शिरा बनवू लागत असते. त्याच्याने घरामध्ये फारच असा सुगंध पसरलेला राहतो. तेवढ्यात तिथून नर्मदा येते. नर्मदा बोलते, वा शिरा, आज का बरं शिरा बनवते बरं. तेवढ्यात मीरा पण म्हणते, एक वेदाला ना मस्त अशी गोष्ट सापडली. ती फार दिवसापासून त्या गोष्टीची वाट बघत होती. आज ती गोष्ट तिला मिळालीये, म्हणून मी हा शिरा करते. तिला फारच आवडतो केळी घातलेला शिरा. ते ऐकून त्या नर्मदाला तर फारच असा राग येतो. पण तिथून माया पण येते. मायाने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं राहतं. मायाला तर फारच राग आलेला राहतो. माया म्हणते नर्मदाला, काही पण एक हो, आपल्याला ना या शिऱ्यामध्ये काहीतरी असं केलं पाहिजे, तो वेदापर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे. आपण हा शिराच पाडून टाकू. आता मीरा लगेचच वेदाला बोलवायला जाते. मीरा म्हणते वेदाला, चला शिरा झाला, आपण शिरा खायला जाऊ. पण तेवढ्यातच ही नीच नर्मदा तो शिरा घेते, डायरेक्ट खाली पाडून टाकते. त्याच्याने त्या मायाला तर फारच आनंद होतो. तेवढ्यात तिथून मीरा पण येते. मीरा ते सगळं घडलेला प्रकार पाहते. मीराला तर फारच राग आलेला राहतो. मीरा लगेच नर्मदा आणि मायाला म्हणते, आता मी तुमच्या बरोबर काय करते ना बघाच. आता तुमचा असली चेहरा मी घरच्यांसमोर आणणार आहे. आणि अय माया, तुला लईच माज सुटलाय ना, त्याचा माज मी कसा जिरवते ना ते बघच. मायाला ते एकदमच असा घाम फुटतो. आता इकडे सीन चेंज होतो. आता इकडे माया पण ना तिच्या बेडरूम मध्ये बसलेली राहते. आता तिकडून लगेचच मागून मीरा येते. मीरा म्हणते, माया, आता मी तुला अजिबातच सोडणार नाही. मी ना मीरा आहे, मीरा. मी अंबिका नाहीये. मी आता तुला खाऊन उरेल. आता मी तुझ्या बरोबर काय करते ते बघच. जर मी ठरवलं ना, तुझा एकही न कोणालाही सापडणार नाही. मी तुला डायरेक्ट संपवून टाकेल. आता नाही मी जास्ती चेहरा घरच्यांच्या समोर आणला आणि नाही तुझी अकलपट्टी झाली ना, तर नाव लावणार नाही मीरा, असं मीरा म्हणू लागत असते. त्याच्याने त्या मायाला तर एकदमच टेन्शन येतं. माया म्हणते, आता ही पुढे काय करेल बरं. हिला सगळं कळून चुकलंय. मी तिचा खून केला अंबिकाचा. इथं फक्त मला आणि अंबिकाला माहिती होतं. अंबिका आता या जगामध्ये नाही, कारण तिचा खून होऊन गेलाय. आता हे सगळं सत्य हिला कळलंच कसं काय बरं. हे तर घरच्या कोणालाच माहित नव्हतं. हे सगळं हिला कळलं कसं काय. त्याच्याने त्या मायाला तर अजून टेन्शन आलेलं राहतं. आता मीरा पुढे काय करेल पाहणं फारच रंजक ठरणार आहे. कारण की प्रेक्षकांना आता मीरा असं काहीतरी करणार राहते ना, त्याच्याने ही माया तर चांगलीच गोत्यात येते आणि तिचा असली चेहरा तो पण घरच्यांसमोर येतो. तुम्हाला काय वाटतं, मीरा पुढे काय करेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.